क्रमाने क्रमशः अभ्यास करीत आपल्याला त्यापासून काही साध्य होत आहे का त्याचा त्यांनी पुरेपूर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी एक एक ऋषी, भृगु ऋषी असतील, मग आलार कालांजी असतील, ऋषी उदकपुत्र रामपुत्र असतील, या सगळ्यांचा त्यांनी अभ्यास केला. तिथेही थांबले नाही, तर त्या काळामध्ये ज्या काही 62 मिथ्या दृष्ट्या होत्या त्याच्यातले जे काही 6 संप्रदाय होते, पुरणकाश्यप असतील, अजित केसकंबल असतील, मखली गोसाल असतील, संजय बेलट्टी पुत्र असतील आणि निगंटनाथ पुत्र, हे 6 संप्रदाय याचा विशेष प्रभाव आपल्याला दिसून येईल त्या काळामध्ये. त्यांचाही त्यांनी अभ्यास केला, पण शेवटी त्यांना जे काही पाहिजे होतं अंतिम ध्येय ते त्यांना गाठता आलं नाही. पण शेवटी आपण बघूया की कशा प्रकारे त्यांनी बुद्धत्व व्यवस्था आपण प्राप्त केली क्रमशः. तर आजचं प्रवचन इथे समाप्त करूया. या प्रवचनाच्या माध्यमातून आपण जे काही पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे त्या पुण्यकर्माने आपल्या सर्वांचं मंगल हो, सारे प्राणी भयमुक्त हो, रोगमुक्त हो, दुःखमुक्त हो, सर्वांचं मंगल हो, कल्याण हो. भवतु सर्वमंगल, भवतु सर्वमंगल, भवतु सर्वमंगल.